आज आपण थंडीमध्ये आवर्जून बनवून खावी अशी खुसखुशीत तिळाची करंजी कशी बनवायची ते पाहूयात। तर थंडीमध्ये तर नक्कीच बनवा आणि मकर संक्रांत आहे तर संक्रांतीसाठी स्पेशल ही तिळाची करंजी नक्की बनवून पहा। इथे मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे, 2 चमचे बारीक रवा घातलाय, चिमूटभर मीठ घातले, मिक्स करून घ्यायचे, 4 चमचे तुपाचं मोहन घालायचे, व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचे हाताने। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मऊसूत असा गोळा मळायचा आहे, खूप घट्ट पीठ मळायचं नाही। मऊसूत गोळा मळला की ह्याला ठेचून वगैरे घ्यावं लागत नाही। पीठ भिजू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण 200 ग्रॅम तीळ खमंग असे भाजून घेऊयात। 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजतात। थंड झाल्यानंतर मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे आहेत। ह्यात 200 ग्रॅम गूळ घालायचा आहे, 200 ग्रॅम तिळासाठी 200 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। तिळगुळाचं मिश्रण तयार झालं की ह्यात आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं घालायचं आहे किसलेलं। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करा। आवडीप्रमाणे ह्यात तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता। पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर लाटून लगेच करंज्या भरून घ्यायच्या आहेत। इथे मी ह्या हातावरती बनवल्या, तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता। अशा प्रकारे पातळ पायरी लाटून व्यवस्थित असं सारण भरून करंजी छान दाबून चिकटवायची आणि फिरकीच्या चमच्याने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सगळ्या करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत। लगेच आपण तळून घेऊयात। तळण्यासाठी तूप किंवा तेल वापरायचे। तेल छान गरम झालं की मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत, म्हणजे मग छान खुसखुशीत होतात। खूप कडकडीत तेलामध्ये तळू नका। अगदी छान खुसखुशीत अशा ह्या तिळाच्या करंज्या तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।